ज्योतिबाच्या नावाने जाऊ नका. इथं सुरुवात आहे दर्शनाची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आहे आपण कोल्हापूरमधल्या ज्योतिबा मंदिरामध्ये. सो तुम्हाला मंदिर कसं आहे, आसपासचा परिसर, मंदिर आणि मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, पण आसपासचं मंदिर कसं आहे, परिसर कसं आहे ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघा. सो आत्ता बसलो आम्ही गाडीमध्ये आणि आता इथून आपल्याला जायचं आहे ज्योतिबा टेम्पलला. सो चला. पंचगंगा वास्तुगुरु श्री मकरंद सरदेशमुख सर यांनाच बोलूयात, कारण ते प्रत्यक्ष येतात, असिस्टंट वापरत नाहीत. त्यांचं मार्गदर्शन अतिशय उत्तम आहे आणि रिझल्ट पण पॉझिटिव्ह आहे. प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि उत्तम वास्तु ज्योतिष. आत्ता आहे आपण कोल्हापूरमधल्या ज्योतिबा टेम्पलला, म्हणजे ज्योतिबा टेम्पलच्या बाहेर थांबलो आहे. आता थोडासा नाश्ता वगैरे करू आणि नंतर जाऊया आपण टेम्पलकडे. वडापाव काय नॉट टू गुड होता, म्हणून आता पाणीपुरी ट्राय करतोय. बघा पाणीपुरी कॅन्डिडेट. पप्पा तिकडे गेले ताक प्यायला. सो आता बघा चाललो आहे आपण चांग भलं ज्योतिबाच्या नावानं, चांग भलं ज्योतिबाच्या नावानं, चांग भलं. सो चला पटापट आता आपण जाऊया, दर्शन घेऊया पटापट. सो बघा असं आता खाली पायऱ्याने उतरायचं. मंदिराच्या दिशेने जातो आपण. थोडं हे भीमाशंकर टाईप वाटतं ना. हां, भीमाशंकरला पण असंच आहे. तू नाही गेला का? हा रोशनी, थोडंसं भीमाशंकर टाईप वाटतं, असं खाली उतरायचं नाही का. बघ ना, सेम असं वाटतं की आता भीमाशंकरला पण सेम आहे, असंच खाली उतरायचं आणि मग समोर मंदिर लागतं.
तसंच आहे ज्योतिबाचं मंदिर. तर हे आता काय काय घेतलं आपण? हा रोशनी, काय काय घेतलं? हां व्हायचं, ओके. आणि मोस्टली इथं चैत्र पौर्णिमेमध्ये भरपूर गर्दी असते. त्याच्या आदल्या दिवशी शासनकाठी फिरवतात सगळे, मानाची शासनकाठी. पूर्ण जन्मशनी भरलेला परिसर असतो, खूप गर्दी असते इथं. लाखोनी भाविक गर्दी करतात इथं. भारी वाटतं इथं. बघा हे असं आहे एंट्रन्स. मंदिर आहे आणि आता आपण लाईन मध्ये थांबणार आहे. लाईन कुठून आहे ती बघायला लागेल आपल्याला. आणि इथं आहे ना यात्रेला गुलालच गुलाल असतो, पूर्ण परिसर पूर्ण गुलालमय होऊन जातो. ज्योतिर्लिंग प्रसन्न मंदिर. लाईन आहे आपण जायचं आपल्याला मंदिरामध्ये. येईल फक्त अंगावर बघ. टक्की ज्योतिबाच्या नावानं चांगलं गेलं गेलं गेलं. परत 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 एक जाऊ नका. इथं सुरुवात आहे दर्शनाची. चांगलं परत परत परत. चांगलं ज्योतिबाच्या नावाने. मस्तपैकी आता आमचं दर्शन वगैरे झालं आतमध्ये. म्हणजे देवीचं पण दर्शन झालं आणि आतमध्ये ज्योतिबांचं पण दर्शन झालं. आणि आता आम्ही गुलाल पण आतमध्ये मंदिरावरती असा उधळलेला आहे. मस्त वाटलं. सेम म्हणजे आम्ही जेजुरीला जाण्याची फिलिंग आली तसे सेम वाटतंय, फक्त कलर वेगळा आहे. गुलाल आहे तिथं आपण हळद हे करतो. सो चला आता बघू, अजून पूर्ण मंदिर पूर्ण फिरणार आहे आपण आणि बघणार अजून मंदिरामध्ये काय काय. तर व्हिडिओ बघा. सारा देवी करतो तेव्हा गुलाबरी घाला देवाला, वळून जाऊ नका. पहिलं इथं आहे का? गुलाल नाही ठेवलं तुम्ही? इथं दर्शन द्या. मी तुला तेच म्हणलं गाय आहे गाय तर त्या श्री ज्योतिबा.
मस्त केलं. तिकडे झाले की समोर ठेवायचे बाहेर भडा असते बघे सो मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कोल्हापूरला आले तर ज्योतिबा मंदिरामध्ये नक्कीच व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बसायला काय नाही आहे बघा. हो ना कसं वाढलंय. सो परत आत्ता पोचलो आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशनला. आणि आता चाललो आहे परत घरी. ट्रेन लागलेली का. आता चला, तुम्हाला आमचे कोल्हापूरचे व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ही कोल्हापूरची जर्नी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चला आता भेटू आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.